नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये. सो अगेन लाईक लास्ट इयर आम्ही चाललो आहोत माझ्या मामाच्या गावी, म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी बेसिकली. सो तिथला व्लॉग ऑलरेडी आपण केलेला ना, हा केलेला, पण आज काहीतरी अजून एक्स्ट्रा आम्ही तिकडे जाऊन करणार आहोत. ते तुम्हाला व्लॉग मध्ये बघायला भेटेलच आणि इट्स गोना बी फन, है की नाही? येस. सो खूप मजा येणार आहे. स्टे ट्यून, पूर्ण ब्लॉग पहा आणि तुम्हीही एन्जॉय करा. आणि कसं, हा एक्झॅक्टली आमच्यासोबत, आणि कसं वाटलंय ते कॉमेंट करत जा प्लीज, कारण की युअर व्ह्यूज आर इम्पॉर्टंट. सो येस, हे आमचं म्हसोबा मंदिर. तर किती गर्दी आहे. इथे शूटिंग झालेलं. दादा कोणकेच्या एका पिक्चरचं, नाही लक्षात. लक्ष्मीकांत बेर्डेचं. शुभ बोलणाऱ्या. म्हणजे आमची चिखलीची नदी जिथे दादा कोणकेच्या पिक्चरचं शूटिंग झालेलं. हॅलो, पळवा पळवा पाहिजे 14 भाकऱ्या पाहिजे. काय ही आहे भोगावती नदी. आपलं साकोली कांदून आहे ना, कबीर आहे ना, जो आपला पन्हाळगड आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही येऊन पोचलो आहोत माझ्या आजीच्या बहिणीकडे, म्हणजे माझ्या मावशी आजीकडे, जिला आम्ही आईच बोलतो. सो हे कुठलं आहे? तलाव, 32 शिराळा मधलं तलाव ह्याचं हे आहे, नाव आहे. आता पार्किंग करायला चालू आहे गाडी. इकडं बकरीचं शेड आहे ना, नंतर दाखवलं जाईल तुम्हाला. ही माझी आजी आहे, माझ्या आईची बहीण. तुझं वय किती आहे? 65. आई मोठी होती तुझ्यापेक्षा. आईचं वय किती असेल? 70. काय पण आजीचं का संगीताचं? आई, मम्मीचं नाही, मम्मीचं 50 आहे आता. आईचं 72 वय असताना हा 72 असताना माहित झालं. 72 आणि 6 78. आई 78 वर्षाची आता. हा, मम्मीला 5 झाले, आईला 6. तू हे खा, दर हे खातो, तू हे खा, दर. इकडं मला सोलून दिल्यात भाजलेल्या शेंगा. खाल्ल्या बघा त्यानं. गप्पा चालू आहेत आता अशा. आणि एक भाऊ, त्या दोघींना नाही माहिती, मला तूच माहिती आहे. इथून आम्ही निघालेलो आहोत. बाय आई, बाय बाय कर, बाय. आमच्या गावचं मंदिर. बोलतो बाई इथंच बसलंस. हाय का बरं. हिला ओळखलं? तुला आठवतं 2 वर्षामागे केवढी लहान दिसत होती त्या ब्लॉग मध्ये? खूप लहान दिसत होती. आता झाले मोठे, पण झाले 2 वर्षानंतर भेटते. हिला पण बघितलं असेल, मंद बदक. जाड आहे. आणि मी जाड होते, मी बारीक आहे. वाव, प्रोग्रेस. ही आहे तशीच आहे. हे आहेत तशी.
आणि तो नव्हताच. ही माझी आजी आणि ते आजोबा. आजी म्हणजे माझ्या आईची जाव ना, आईची जाव ना तू. हा, आईची जाव तेच. आणि हे आजोबा केली ना म्हणजे माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ आहेत हे. मला लय कंटाळा आला. काय करूया? काय करूया? आता जे देणार आहे तुला त्याच्यामध्ये एनर्जी खूप येणार आहे, खूप जास्त. बघू आता. तुला चालतच जायचं तिथपर्यंत. अय बाळ, जिथं तो तुम्ही तिकडे आल्यावर गाडीवरून तू चालत. मी मामासोबत गाडीवर, तू चालत जा. मानासने सांगतो 4 व्हीलर घ्या, ही जाऊ दे 2 व्हीलर वरनं. 4 व्हीलर मध्ये डिझेल नाही भरणार. आविष्कार जेवायला बसलाय, हवेला हवेला बसलाय की नाही आविष्कार? तो बघा, मामा इज हिअर, मामी इज हिअर, आणि या दोघी. हे माझं फेवरेट आहे, वांग. आता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे. इथं काय चाललंय बघा. काय करतो आम्ही इकडे? आम्ही इथे आलो आहोत. कशासाठी आलोत साई? करवंद खायला आलोय. ह्या सगळ्या करवंदाच्या जाळ्या आहेत, म्हणजे झाड आहेत. आणि आता आम्ही थोड्या वेळात करवंद तोडायला चालू करू. तिकडे तो डोंगर आहे. लास्ट टाइम आम्ही त्या डोंगरावरती गेलो होतो, पण आता मामाने इथे जवळच आणलंय. ती लोक गेलीच पुढे, मामा घेऊन गेला त्यांना. आपण सही चालत चालत. हा, काय करताय तन्वी? काय करताय? काय करताय याचं? अच्छा, ते द्रोण. कार्तिकी या पानांचं द्रोण बनवते. कशाची पाने ती? पळसाची. कशाची? पळसाची. अच्छा. हसताय माझ्यावरती. पळसाची पान. मामाने करवंद आणले आहे. नाही काय करायला लागत नाही, खावा. नाही, या पुढे जाय. पुढे जायचं मामा. चल. हे बघा, असा द्रोण तयार होतो. दाखव. थांब काठी तर घालून दे. हा, आता याच्यामध्ये आपण करवंद गोळा करूयात. एक्साइटेड आहेस सन्वी? का असं तोंड पाडून आहेस? आता जायला तुझा कंटाळा. ये, लेट्स एन्जॉय. कम ऑन बेबी. किती गोड आहेत, किती सारे करवंद आहेत. पुढे यायला पकड इथं. मग काय तन्वी किती गोळा केलेत? दाखव. करवंद. ओ, पार्टनरशिप आहे. ओके. नाही म्हणता पप्पा आणि आविष्कार दोघेही आम्हाला बघायला आले आम्ही कुठे काय करतोय ते. तयार केले हे याला करवंदाला पिशवी तयार केली. हे बघा दगड मारत आहे कसा मला. नुसतं लागू दे मग सांगतो. ह्याचं बघा काय चाललंय. नाटकं उगाचच. स्नॅप पटवालाय.
कंटाळा आलाय. यांचं काय जांभळं काढून संपत नाही. हे बघा जांभळ. आमचा मामा चढलाय झाडावरती आणि आमची भाची सॉरी बहीण सुद्धा. बघा इथं जांभळ किती भरले. इथे जाईन खालती. तर जस्टच आम्ही आलेलो आहोत करवंद काढून, करवंद जांभळ काढून आणि असं बसलो समाधान करतो. कसं तरी व्हायला लागले आता. तू गेलतीस का नाही त्याच्यापेक्षा लांब जाते ती करवंदाला. चला जमा केलेलं सगळं उचलून घेऊन जाऊयात. जांभळ करवंद. बाय 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 मामा, बाय मामी, बाय सई. मामीने आम्हाला उसावरच्या शेंगा म्हणतात त्याला, त्या दिलेत. ही दोघं नुसती भांडतात, नुसती भांडतात. अरे अरे हा बघा आमचा हा मामा. तर तुम्ही बघितलं असेल खूप सारे करवंद आम्ही गोळा केलेत, खूप सारे काय जांभळं आम्ही तोडलेत. आम्ही नाही म्हणजे मामाने जांभळं तोडलेत, आम्ही ते जमा केलेत आणि करवंद आम्ही तोडलेत खूप सारे. खूप मजा केली आहे, खूप मजा केली, खूप फिरलो तोडण्यासाठी करवंद पूर्ण रानामळ्यात आणि जाम धमाल आली. तुला कसं वाटलं? कंटाळलेली ही पूर्णपणे कंटाळली होती. अजिबात तिची इच्छा नव्हती चालायची, पण तिला जबरदस्ती मी घेऊन गेलेली. इव्हेंच्युअली जेवलेलो. हिला हवंच नव्हतं जायशिवाय. थोड्या वेळानं जावं मला आवडत नाही माझी काय. येस, सो ते झालं. त्याच्यानंतर पप्पा आणि आविष्कार येणार नव्हते, तरीही ती लोक आले बघायला की आम्ही कुठे गेलो. म्हणजे आधी नाही 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 बोलले आणि नंतर स्वतः आले. अच्छा ओके. पण मी आणि कार्तिकी आम्ही दोघींनी खूप सारे करवंद तोडले, खूप सारे. थोड्या टाइम नंतर तन्वी आणि सई आणि मामा तर एका जागेवरती बसून होते, पण मी आणि कार्तिकी वर फुल ऑन फायर तोडण्यासाठी करवंद. कारण की मुंबईला सगळं नाही भेटत आणि मजाही नसते तेवढी. सो गावी आल्यावरतीच जेवढी होईल तेवढी मजा करून घ्यायची असते, आहे की नाही. सो या डन विथ एव्हरीथिंग. फिरून झालेलं आहे, भेटून झालेलं आहे, भेटीगाठी झालेल्या आहेत. अवतार आता पूर्ण झालाय, खराब झालेला आहे, त्यामुळे ठीक आहे. आणि आता माहीत नाही पुढचे प्लॅन्स काय असतील काय नाही, पण जे पण असतील ते तुम्हाला ऑब्व्हियसली कळेलच. तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत ह्या व्लॉगला खूप प्रेम द्या आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आमचा कोणता व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण पहा. येस, सो कॉमेंट ऑन दिस व्हिडिओ अँड लेट अस नो हाऊ यू फेल्ट अबाउट इट. सपोर्ट करा चॅनलला आणि सपोर्ट करा प्लीज. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इकडे तिकडे बोंबलत फिरा ह्या यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत बाय. देवा